भारत के सभी राज्यों की खबर। खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNS TV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासोबत करुणा। तुम्ही पाहत आहात गजानन गवई यांची रिपोर्ट। महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात मंदिर उभारण्यासाठी मंदिर ट्रस्टला जयंत्या पुण्यतिथीच्या कार्यक्रम साजरे करण्यासाठी लोकनिधी देत असतात, परंतु वाशिम तालुक्यात असलेल्या सोनखासच्या नागरिकांनी आपले सामाजिक बांधिलकी जोपासत भारतीय सैन्यात पॅरा कमांडो म्हणून सेवेत राहिलेल्या अमर तानाजी गोरे यांनी कर्तव्यावर असताना संकटात सापडलेल्या आपल्या 2 साथीदारांना वाचविताना 11 एप्रिल 2023ला शहीद व्हावं लागलं। 11 एप्रिल हा दिवस पुण्यस्मरणचा दिवस। या दिवशीच शहीद जवान अमर गोरेचे स्मारक व्हावे याकरिता सोनखासच्या नागरिकांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व जोपासत या निधीकरिता संकलित केला। या निधीमधून वरील स्मारक निर्माण केले। या स्मारकासाठी लागणारी जागा माजी सरपंच नारायण गोरे, कोंडू चंद्रभान गोरे, दत्तू सकाराम गोरे यांनी विनामूल्य तानाजी गोरे यांना दिली। शहीद जवान अमर गोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिवशी स्मारक लोकार्पणसाठी वाशिम जिल्ह्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राजभाऊ चौधरी, चक्रधर गोटे, माजी आमदार विजय जाधव, राहुल तुमसांडे, सोनखासचे नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। नमस्कार, खबर SNS मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सोनखास या गावी अमर जवान शहीद गोरे यांच्या या स्मारकाजवळ उभे आहोत। आज हे स्मारक कशा पद्धतीने उभं राहिलं, गतवर्षी काय झालं याच्या अनुषंगाने त्यांचे वडील आपणास सविस्तर माहिती देतील आणि या गावाच्या संदर्भाने हे स्मारक उभं करण्याच्या संदर्भाने जे स्मारक उभं राहिलं ते हे स्मारक लोकवर्गणीतून उभं राहिलं। अर्थात की लोकवर्गणी एखाद्या मंदिरासाठी जशी असते तसं या देशासाठी शहीद होणाऱ्या जवानासाठी ही वर्गणी केली आणि या वर्गणीमधून हे स्मारक उभं राहिलेलं आहे। हे आपल्याला क्वचित प्रसंगी पाहायला मिळते। तर आपण गोरे साहेब त्यांना प्रथमतः अभिवादन आणि त्यांच्या वडिलांकडून आपण जाणून घेऊ। नमस्कार काकाजी, काय सांगाल काकाजी या स्मारकाबद्दल आपण? सांगा तुम्ही मोकळं म्हणतो, जोरात बोला। काही कारणास्तव लेट झालेला आहे। मग निधी दिला होता एका माणसाने 10 लाख रुपये, तर ते म्हणत की मागच्या एंडाला त्याच्यामुळं हा निधी भेटणार नाही तुम्हाला। तर मग आम्ही एक बैठक घेतली गावातले कार्यकर्त्यांनी आणि माझ्याकडे आले कार्यकर्ते की हे असं झालं तर कसं करावं। तर आम्ही बैठक घेऊन असं केलेलं आहे की आपण लोकवर्गणी करू। तर त्याच्यामधून गावातील काही कार्यकर्त्यांनी मला मदत केली आणि काही लोकांचे दुसऱ्याकडून काही हात उसने पैसे घेऊन काही वर्गणी गोळा करून ते बांधण्यात आलं। काम अधुरं राहिलेलं आहे बस। सर काका, आज आपले अमर तानाजी गोरे हे पॅरा कमांडो होते, त्यांचा आज पहिला पुण्यस्मरण दिवस आहे। या पुण्यस्मरणाच्या दिवशी या समाजाला आपण काय सांगू इच्छिता? काय संदेश देऊ शकता? 1 वर्ष पूर्ण झालं आज। असं आहे माझा मुलगा शहीद झालेला आहे, अमोल तानाजी गोरे, मी तानाजी आहो। तर त्याला गेल्या वर्षी 14 तारखेला तो नदीमध्ये 2 माणसं बचावण्याकरता गेलेला होता। तर ते 2 माणसं बचवून त्यांनी वरी वळले बाकीच्या वरच्या माणसांनी। तर नदीच्या अंगावर काय धोका घसरला, काय बर्फ घसरलं, तर त्याचा मृत्यू झाला म्हणत, असं हरपला असं म्हणत। मग त्याच्यामध्ये तो 3 दिवस दिवसला नाही। आम्हाला आईला वडिलाला गावाला सगळं माहीत होतं की तो शहीद झाला। नमस्कार, काय सांगाल ताई आपल्या भावाबद्दल? सांगायचं म्हणजे लय चांगला होता माझा भाऊ, एकदम असा रक्त पण होता आणि सगळं
करून घेतलं. बरं, धन्यवाद ताई. हां हां, थोडं जोरात. अमूल्य अशा ओळ होती म्हणून तिची आई बरं, बोलले करायचं आता चित्र जायचं चित्र ती मारायला जायचं हां, गोळ्याची जाऊ 2-3 दिवसाची करून बरं. 400-500 रुपये होतं महागवरती